नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण सर्व. आज आपण पाहणार आहोत बॉलिंजर बँड हे स्ट्रॅटजी. बॉलिंजर बँड म्हणजे काय असतो की एक प्रकारचा बँड असतो जे त्या बँडमध्ये मार्केट मोमेंटम देतं. तो बँड फ्लेक्झिबल असतो, ज्या साईडला मोमेंटम चालू आहे त्याप्रमाणे फ्लेक्झिबल होतो. आता आपल्याला स्ट्रॅटजी काय शिकायची आहे ते पाहूयात आपण. बॉलिंजर बँड लावायचा कुठून? इंडिकेटरमध्ये जायचं, बॉलिंजर बँड सर्च करायचं, हा बॉलिंजर बँड लावून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण हा 5 मिनटाचा चार्ट आहे. 5 मिनटामध्ये बॉलिंजर बँडमध्ये स्कॅल्पिंग करण्यासाठी खूप चांगला आहे. स्कॅल्पिंग करणार असाल तर असा ब्रोकर निवडा ज्याच्यामध्ये ब्रोकरेज कमी असेल, जसं की पेटीएम 10 रुपये घेतो पर ट्रेड. म्हणजे घेणं आणि विकणं जर पकडलं तर 20-22 रुपये तुमचे जाऊ शकतात, बाकीकडे 50-60 रुपये जातात. तो नसेल तर एम स्टॉक आहे सर्वात बेस्ट. 0 ब्रोकरेज, वन टाईम पेमेंट घेतात ते आणि लाईफ टाईम तुम्हाला 0 ब्रोकरेज आहे. त्याच्यामध्ये फक्त जे काही गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे लागतील तेवढेच लागतील तुम्हाला. आता बॉलिंजर बँडची स्ट्रॅटेजी काय आहे? मार्केट इथं क्लोज झालं, बॉलिंजर बँडच्या बाहेर ओपनिंग झाली मार्केटची. मार्केट बॉलिंजर बँडच्या बाहेर जर ओपन झालं कुठल्याही साईडला, सकाळी 9:15च्या वेळेस बाहेर ओपन झाला आणि त्या कॅन्डलची क्लोजिंग कुठं झाली? मध्ये जाऊन. हे आपण आजचं पाहत आहेत. बॅक टेस्ट पण आपण पाहूयात. मध्ये झाली, परत दुसऱ्या कॅन्डलने परत बाहेर यायचा प्रयत्न केला, पण परत इथं बाहेर असल्यामुळं परत कॅन्डलची क्लोजिंग मध्ये झाली. तर आता आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनुसार जी कॅन्डल आहे आपली पहिली कॅन्डल 5 मिनटाची, त्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस लावू शकता तुम्ही जर सी साईड्सचं ट्रेंड दिसत असेल इथं प्राईज ॲक्शननुसार आणि बॉलिंजर बँडनुसार, आणि परत एंट्री मारायची. स्टॉप लॉस आपला इथं जरी एंट्री मारली, समजा ह्या कॅन्डलला जरी एंट्री मारली 22.60 आणि स्टॉप लॉस 22.30, म्हणजे जवळपास 10 ते 12 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आला असता. त्याच्यानंतर जर टार्गेटचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करत राहिला तर 20-22 पॉईंटचं आपल्याला टार्गेट आरामात भेटून जातं. सकाळी सकाळी एक ट्रेड झाला, तुम्ही शांत बसू शकता. किंवा ज्यांना परत ट्रेड करायचे आहेत ते अशा एक आता कमी ब्रोकरेजवाल्या ब्रोकरकडनं केला तर चालेल. किंवा माझं तर म्हणणं असं असेल की फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जे लोक ट्रेड करतात की सर्वात मोठं लॉस व्हायचं कारण ओव्हर ट्रेडिंग आहे. ओव्हर ट्रेडिंग करू नका. 1-2 ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, तो दिवस बंद करा, दुसऱ्या सेक्टरमध्ये करा. जर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेड घेतला, समजा तुमचा लॉस झाला, तो बंद करा, स्टॉकमध्ये करा. जर प्रॉफिट झाला तरीही बंद करा, स्टॉकमध्ये करा. किंवा स्टॉकमध्ये प्रॉफिट झालं, स्टॉक बंद करा, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जा. ब्रोकर वेगळे वेगळे तुम्ही 10 अकाउंट उघडू शकता, त्याला काही बाइंडिंग नाही आहे. हां, त्याच्यानंतर आपण बॉलिंजर बँडच्या जवळ जाऊन जर मार्केट परत निगेटिव्ह काही सिनॅरिओ बनवत आहे तर परत तुम्ही पी साईडचा ट्रेडकडं पाहू शकता. आता हा ट्रेंड जरी चुकला तुमचा तर ह्या ठिकाणी बघा हॅमर बनवला आहे यांनी बॉलिंजर बँडच्या एकदम बाहेरच्या साईडला. कन्फर्मेशन पण आलं आपलं दुसऱ्या कॅन्डलने की या ठिकाणी बायर स्ट्रॉंग आहेत. या ठिकाणीही तुम्ही या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस लावून ट्रेड घेतला असता तरी तुम्हाला इथं एक 20-30 पॉईंट आरामात मिळाले असते. याचं बॅक टेस्ट जर आपण पाहिलं, आता या मार्केट इथं साईडवेज होतं, त्यानंतर बाहेर एक कॅन्डल क्लोज झाली आणि दुसऱ्या कॅन्डलने परत त्याला पिअर्स केलं, हाय तोडला. दुसरी कॅन्डल या दोन्ही कॅन्डलचा हाय तोडत होती, स्ट्रॉंग कॅन्डल बनली. ह्या कॅन्डलचा लो लावून जरी तुम्ही इथं एंट्री मारली तरी तुम्हाला 10 पॉईंट आरामात भेटू शकतात. त्यानंतर त्याच्या पहिल्या दिवसाचं जर पाहिलं, मार्केट बॉलिंजर बँडच्या बाहेर ओपन झालं,
बाहेर चांगली ग्रीन कॅन्डल बनली, पण त्याच्यानंतर एक निगेटिव्ह कॅन्डल बनली. वेट करायचा, थोडं 5 मिनिट उशिरा एंट्री भेटली तरी चालते, पण ट्रेडमध्ये एकदा एंट्री मारल्यानंतर मग पश्चाताप करायची गरज पडून नाही आपल्याला. त्याच्यासाठी 5-10 मिनिट वेट करून एंट्री मारलेली कधीही चांगली. त्याच्यानंतर एक चांगला इथं तुम्हाला ट्रेड भेटला असता. सेम या ठिकाणी पाहतो मी, हे आपण 5 मिनिटाच्या चार्टमध्ये पाहत आहे. 5 मिनिटाच्या चार्टमध्ये जिथेही तुम्हाला काही पिअर्सिंग दिसेल बॉलिंजर बँडच्या लोअर विड्थला किंवा अप्पर विड्थला, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता इथे प्रॉपर आपल्याला एंट्री भेटली असती शूटिंग स्टार पाहून, पण याच्यामध्ये बराच वेळ मार्केट साईडवेज होतं, त्यामुळं या ट्रेडमध्ये बराच वेळ थांबावं लागलं असू शकतं तुम्हाला. हा ट्रेड बघा, बॉलिंजर बँडच्या बाहेर ओपन झालं, बॉलिंजर बँडच्या आतमध्ये आलं मार्केट, डाऊन ट्रेंड नाही आहे हे शूटिंग स्टारने सांगितलं, परत मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलं. आता या शूटिंग स्टारचा जर लो आपण मार्क केला तर जवळपास 720च्या आसपास होता. इथं जरी एंट्री मारली असते आपण तरी आपल्याला जवळपास 80 पॉईंटचं मार्केट वर गेलं आहे. आपल्याला पाहिजे किती 10-20 पॉईंट आपल्याला पाहिजे. 10 पॉईंट 20 पॉईंट गेलं, स्टॉप लॉस ट्रेल करा. याप्रमाणे एक बॉलिंजर बँडची ही स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा, तुमचं फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांना एकदा कन्सर्न करा. पण मी बऱ्याच वेळेस ही स्ट्रॅटेजी यूज केली आहे आणि रिझल्ट चांगला आहे या स्ट्रॅटेजीचा. हा स्काल्पिंगसाठी स्ट्रॅटेजी आहे. जास्त वेळ ज्यांना बसायचं नाही आहे, एक छोटासा ट्रेड घ्यायचा आणि बाहेर निघायचं आहे, त्या लोकांसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर आपण आणखीन एक स्ट्रॅटेजी पाहणार आहोत, 15 मिनिटाच्या कॅन्डलची स्ट्रॅटेजी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ती स्ट्रॅटेजी पाहून घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांसोबत. थँक्यू.